जळगाव जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता धुमाकूळ आता जीवघेणा ठरत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. रेबीजमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील शेख ताहेर शेख फारुक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने या परिसरात 7 ते 8 नागरिकांवर हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या ताहेर शेख यांना रेबीजची लागण झाली आणि महिनाभराच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. तर दुसरी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील घोडगाव येथील आहे. प्रदीप उत्तम धायडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर योग्य उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लस न घेतल्याने त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकोर यांनी दिली आहे. दरम्यान या घटनांनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक आणि नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज 35 ते 40 डॉग बाईट रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत, तर महिन्याला तब्बल 800 ते 850 रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन आता कोणती ठोस पावले उचलणार, हा मोठा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा बातमीदार. सत्य, वेगवान, विश्वासार्ह. माझ्या प्रभागातील पिंपराळा परिसर येथील ताहेर शेख या रुग्णाचा 2 दिवसापहिले मृत्यू झाला. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी आम्ही सकाळी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब, शहर अभियंता उदय पाटील साहेब, आमचे SI कांबळे साहेब यांना फोन केला लगेच आणि त्यांना सांगितलं की मोकाट कुत्रे आमच्याकडे खूप झालेले आहे, तुम्ही यांचा बंदोबस्त लावा. आयुक्त साहेबांची स्वतः बोललो, उदय पाटील साहेबांची स्वतः बोललो. आम्ही 4 प्रभागातील 4 नगरसेवक होते. पण जेव्हा उदय पाटील साहेबांना मी स्वतः बोलवलो, ते बोलले की आम्ही मीटिंगमध्ये आहोत. त्यांनी SI कांबळे यांना व समीर बोरोले यांना पाठवला. जेव्हा ती स्वानाची गाडी आली, ते छोटी रिक्षासारखी छोटी होती आणि तिची परिस्थिती अशी होती की ते जाडे असता कुत्रे पकडण्याचे, त्यांनी आमच्या समोरच नगरसेवकांच्या समोर जेव्हा ते जाडे काढले ना, तर जाड्यामधून ते कुत्रे पळून गेले. मग ती आमच्या वार्डात जेव्हा ती गाडी गेली ना, ती गाडीमध्ये त्यांना कुत्रे काय गाडीच गायब झाली. हे जे याच्यापुढे जी अशी काही दुर्घटना घडेल, याचा जबाबदार जो असेल किंवा तो ताहेर शेख जो वारला, याचा जबाबदार जो अधिकारी कर्मचारी असेल, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी आम्ही पुढे आमचे आमदार साहेब राजू मामा असतील किंवा माननीय गिरीश भाऊ असतील यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढचं पाऊल 100% उचलणार आहे. माझं नाव जाकीर पठाण, नगरसेवक, प्रभाग क्रमांक 10. 2 रुग्णांचा रेबीजमुळे मृत्यू झालेला आहे, म्हणजे घटना सत्य आहे. आणि 2 रुग्णांपैकी एका रुग्णानं वॅक्सिन आणि सिरम दोन्ही घेतलेलं नव्हतं. त्याला डॉग बाईट झालता आणि तो डायरेक्ट रेबीजची सिम्पटम आल्यानंतर ॲडमिट झाला व त्याची साधारण 30 तासामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि दुसरा जो होता त्याला पण डॉग बाईट होता. त्याला वैद्यकीय महाविद्यालयाने वॅक्सिन दिलं होतं, पण त्याला सिरम घेण्याचा सल्ला दिला होता, पण त्याने सिरम घेतलं नाही. एकाचं वय 28 वर्ष होतं, एकाचं वय 49 वर्ष होतं. तर दोघांनीही जर वॅक्सिन आणि सिरम जर घेतलं असतं तर हा मृत्यू निश्चितच टाळला असता. आणि आपल्याकडे जर पाहिले तर डॉग बाईटची संख्या खूप जास्त आहे. रोज जवळजवळ 35 ते 40 डॉग बाईटचे पेशंट आपण वॅक्सिनेट किंवा त्यांना ट्रीटमेंट देतो किंवा जर गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याला ॲडमिटही करतो. आणि महिन्याचा जर आकडा पाहिला तर 750 ते 800 800-850पर्यंत हा आकडा दर महिन्याला आपण डॉग बाईटच्या पेशंटला ट्रीटमेंट देतो. सर, नागरिकांना काय आवाहन करणार? मी डॉग बाईट झाल्यानंतर सर्वात प्रथम मी एकच सांगेल, तो कुत्रा चावला किंवा न चावला ह्याची शहानिशा न करता आपल्याला वाटते की डॉग बाईट झालं, तात्काळ जे काही तुमच्या आजूबाजूचं मोठं हॉस्पिटल असेल किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावमध्ये येऊन दाखवा. तात्काळ व्हॅक्सिनेशन घ्या किंवा जर डॉग बाईट जर जास्त प्रमाणात असेल तर सिरम घेणंही तेवढंच आवश्यक आहे, नुसत्या वॅक्सिनवर भागणार नाही. तर ही ट्रीटमेंट जर घेतली तर मृत्यू 100% होणार नाही, म्हणजे 99% ते निश्चितच होणार नाही. सर, डॉग बाईट झाल्यानंतर त्या रुग्णांचं नाव काय आहे आणि किती काळात त्यांचा मृत्यू झाला? दोन्हीही
रुग्णांचा मृत्यू जो आहे रेबीजचे सिम्पटम आल्यानंतर आमच्याकडे ॲडमिट झाल्यानंतर एक 24 तास ते 48 तासामध्ये दोघांचे मृत्यू झाला. सर नावानिका